नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ विवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, अखेर भूमी जिंकली केस, क्षितिजा आली भूमी आणि आकाशकडे। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, रागिनी आणि अमोली या दोघींना तोंडावरती पाडत आणि त्याचबरोबर रागिनी आणि अमोलीची वाट लावत आईची ममता जिंकली, नियतीने केला न्याय आणि क्षितिजाची कस्टडी इथे भूमी आणि आकाशकडे आली। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने इथे भूमी आता रागिनीचा डाव उधळून लावणार आणि गीतांजली आणि अमोलीला सडेतोड उत्तर देणार, हे आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं, गीतांजलीला असं वाटत असतं की भूमी खोटं बोलते, ती विनाकारण अमोलीकडून तिच्या बाळाला हिसकावून घेण्याचा प्रयत्न करते। पण गीतांजलीला एक गोष्ट कळत नाहीये की क्षितिजा ही भूमी आणि आकाशचीच मुलगी आहे आणि तिला मिळवण्यासाठी इथे आता भूमीने दिवस रात्र एक केलेला आहे आणि स्वतः वकील बनून ती आपल्या बाळाला स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करते। ही गोष्ट मात्र तिला कळत नसते। ती इथे भूमीला चुकीचं समजत असते आणि त्यामुळे ती भूमीला सातत्याने म्हणत असते की किती आणि काहीही केलंस ना तरीसुद्धा ही केस तू जिंकू शकणार नाहीयेस। तेव्हा भूमी म्हणत असते की तुम्ही वकील आहात, जज नाही, तेव्हा तुम्ही तुमच्या बाजूने इथे केसचा निकाल लावू नका। तेव्हा इथे गीतांजलीला वाटत असतं की भूमी उद्धटपणा करते आणि ती म्हणत असते की तू काहीही कर, पण न्याय तर मी अमोलीलाच मिळवून देणार, ते बाळ तिचं आहे आणि ते तिच्याकडेच राहणार। आणि रागिनी तर इथे सडेतोड आता सगळे प्लॅन बनवतच असते, पण इथे भूमी ते सगळे प्लॅन कसे उधळून लावता येतील याकडे अगदी व्यवस्थित लक्ष देत असते। जेव्हा चौधरीला विटनेस बॉक्समध्ये बोलावलेलं असतं तेव्हा रागिनी त्याला खुणावते आणि म्हणते की माझं नाव घेऊ नकोस। तेव्हा चौधरीसुद्धा भूमीच्या बाजूने साक्ष देत नाही। तो म्हणतो की मी त्या माणसाचा, त्या व्यक्तीचा चेहरा बघितला नाही ज्याने बाळाला इथे किडनॅप केलं असेल, तो माणूस मला दिसलाच नाही। तेव्हा इथे जज साहेबांना वाटतं की चौधरी खरं बोलतोय। आता भूमी टेन्शनमध्ये येते। फक्त भूमीने आतापर्यंत जी काही सगळी स्टोरी सांगितलेली असते किंवा जेवढे साक्षीदार आणि पुरावे सादर केलेले असतात त्याच्यावरून एक गोष्ट समोर आलेली असते की भूमी खोटं बोलत नाही आहे। भूमी जे काही बोलते ते सगळं खरं आहे, त्याच्यामध्ये तथ्य आहे आणि म्हणूनच भूमीला पुढची तारीख दिलेली असते। आणि त्याच्यामध्ये आता भूमी सगळं काही बोलून झाल्यानंतर कोर्टाकडे एक मागणी करते DNA टेस्टची। DNA टेस्टची परवानगी तिने मागितलेली असते आणि इथे गीतांजलीने विरोध करून सुद्धा जज साहेबांनी तिला ही परवानगी दिलेली असते। DNA टेस्टचा रिपोर्ट 4 दिवसानंतर येणार असतो। तेव्हा ती कॅलेंडरमध्ये 11, 12, 13 या तारखांना राऊंड करून ठेवते आणि 14 तारखेला ती टिक करून ठेवते, कारण 14 तारखेला कोर्टामध्ये हेअरिंग तर असतेच, पण त्याचबरोबर DNA टेस्टचा रिपोर्ट येणार असतो। DNA टेस्टचा रिपोर्ट येतो आणि त्याच्यानंतरला तो रिपोर्ट इथे रागिनीच्या सांगण्यावरून आता संताने मॅनेज केलेला असतो। एका हवालदाराला आपल्या हाताशी धरून तो रिपोर्ट आता चेंज करायचा, तर इकडे खरा रिपोर्ट संताला देऊन रिपोर्ट आता जो चेंज करून आणलेला असतो डुप्लिकेट, जो की निगेटिव्ह असतो, तो रिपोर्ट त्याने त्या हवालदाराला दिलेला असतो गायकवाड सरांना द्यायला। तर इकडे अचानकपणे आता रिपोर्ट बघितल्यानंतर तो रिपोर्ट हा निगेटिव्ह आहे हे गायकवाड सर सांगतात। तेव्हा भूमीच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण भूमी आई योगेश्वरीचा आशीर्वाद घेत असताना म्हणालेली असते की मला पूर्णपणे खात्री आहे देवी आई, निकाल माझ्या बाजूनेच लागेल। तर इकडे DNA रिपोर्ट आमचा मॅच होईल, तो पॉझिटिव्ह येईल आणि लवकरच आता माझी क्षितिजा माझ्या कुशीत असेल, ती आज आपल्या घरी असेल, असं भूमी आणि आकाश यांना वाटत असतं। आणि मानसी आणि अथर्वसुद्धा खुश असतात की आता क्षितिजा आपल्याकडे येणार, कारण ते बाळ भूमीचंच आहे हा पूर्णपणे तिला विश्वास असतो। त्यामुळे इथे आता रिपोर्ट निगेटिव्ह आहे गायकवाड सर म्हणतात। तेव्हा भूमी म्हणत असते की गायकवाड सर नक्कीच काहीतरी गडबड आहे, हा रिपोर्टसुद्धा मॅनेज केलेला आहे, हा खरा रिपोर्ट नाही आहे। तेव्हा गायकवाड सर म्हणतात, भूमी मॅडम, मी तुम्हाला इथे एक विनंती करतो की तुम्ही आमच्यावरती संशय घेऊ नका, पोलीस डिपार्टमेंटवरती संशय घेऊ नका। तेव्हा भूमी म्हणते, हे बघा गायकवाड सर, मला माफ करा, मी तुमच्यावरती किंवा तुमच्या पोलीस डिपार्टमेंटवरती संशय घेत नाही आहे, तुम्ही माझी मदतच केलेली आहे, पण तरीसुद्धा मी तुम्हाला सांगते हा रिपोर्टसुद्धा मॅन्युप्लेट केला आहे, हा खरा रिपोर्ट नाही आहे सर, मी माझ्या मतावरती ठाम आहे।
मी कुणावरतीही संशय घेत नाही आहे, पण तरीसुद्धा कुणीतरी अशी व्यक्ती आहे ज्याने हा रिपोर्ट चेंज केलेला आहे. हा सर रिपोर्ट खरा नाही आहे. माझं मन मला सांगते काहीतरी गडबड नक्की आहे. तेव्हा इथे रिपोर्ट मॅनेज केला आहे. आता त्याचं एन्व्हलप बघितल्यानंतर ते खाकी कलरचं असतं आणि ज्या वेळेला इथे भूमीला आठवतं, ज्या वेळेला ती आता कोर्टामध्ये आलेली असते आणि संता तो रिपोर्ट घेऊन जात असतो, तेव्हा भूमीला जोरात धक्का लागतो आणि त्याच्या हातातून ते एन्व्हलप खाली पडतं. तेव्हा तो घाईघाईने ते उचलतो आणि तिथून तो पळ काढतो. सॉरी म्हणून तो तिथून निघून जातो. संता घाबरतो. भूमी आणि आकाश हे एन्व्हलप आता बघतायत की काय अशी भीती त्याला वाटते. तेव्हा भूमी म्हणते की ठीक आहे आकाश. आता इथे भूमीने टोकाचा निर्णय घेतलेला असतो. कोर्ट चालू व्हायला फक्त 5-10 मिनटं उरलेली असतात. कोर्टामध्ये जायचं असतं आणि आता DNA रिपोर्टचं वाचन होणार असतं. तेव्हा भूमी म्हणते की आकाश तू जा आतमध्ये, माझं एक काम आहे, मला थोडं जावं लागणार आहे. तेव्हा आकाश म्हणत असतो भूमी आता काय करायचं? अगं DNA टेस्ट हा एकमेव मार्ग होता गं क्षितिजा आपली मुलगी आहे हे कोर्टाला पटवून देण्याचा. पण आता DNA रिपोर्टच बघितलास ना निगेटिव्ह आला आहे. आता काय करायचं आपण? कोर्टामध्ये तू काय युक्तिवाद करणार आहेस, काय वादविवाद करणार आहेस? मला खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते की आकाश तू एक काम कर, तू थोडा वेळ आता कोर्टामध्ये जाऊन बस, माझं एक काम आहे ते मी करून लगेच येते. तू फक्त कोर्टाकडून माझ्यासाठी विनंती करून थोडासा वेळ मागून घे. तेव्हा आकाश म्हणतो ठीक आहे भूमी, पण तू जातेस कुठे ते तरी सांग. गायकवाड सर म्हणतात की भूमी मॅडम तुम्ही कुठे जाताय, माझी काही मदत हवी आहे का? तेव्हा भूमी म्हणत असते गायकवाड सर आत्तापर्यंत तुम्ही खूप मदत केलीत, पण आता कोर्टामध्ये सुद्धा तुम्हाला काही प्रश्न विचारण्यात येतील. तुमचं तिथे असणं, तुमचं तिथे प्रेझेंट असणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा तुम्ही सगळेजण आता आतमध्ये जा, माझं एक महत्त्वाचं काम आहे, मला तिकडे जाऊ द्या. तेव्हा इथे गायकवाड सर म्हणतात ठीक आहे. आकाश म्हणतो भूमी प्लीज स्वतःची काळजी घे, मी तुझ्यासाठी वेळ मागतोय पण तू लवकर येशील ना? नाहीतर सरांनासुद्धा असंच वाटेल जज साहेबांना की आपल्याकडे आता कुठलाही पुरावा नाही आहे म्हणून तू पळ काढलास की काय, असं त्यांना वाटायला नको. तेव्हा भूमी म्हणते आकाश असं काही होणार नाही आहे, तू फक्त थोडासा वेळ मागून घे, मी लगेचच येते. तेव्हा इथे आकाश म्हणतो की ठीक आहे. आकाशला भूमीची काळजी वाटत असते, पण तरीसुद्धा त्याला विश्वास असतो की भूमी नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह करेल आणि म्हणून तो आता तिथून आतमध्ये जाऊन तो कोर्टामध्ये बसलेला असतो. कोर्ट आता सुरू होणारच असतं. तेवढ्यातच प्रेक्षकांना भूमीला आठवत असतं की हा माणूस कोण आहे, याला कुठे मी बघितलं आहे, हा रागिनी आत्याचा तर माणूस नसेल ना? संता इथे आजच कसा काय आला असा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि प्रेक्षकांना भूमीला आठवतं की ज्या वेळेला इथे गायकवाड सरांना जो हवालदार इथे एन्व्हलप घेऊन आलेला असतो त्याचा कलरसुद्धा म्हणजे DNA रिपोर्ट ज्याच्यामध्ये असतो तो खाकी कलरचाच असतो आणि त्याच्यानंतरला आता इकडे संता गेलेला असतो, तो सुद्धा रंग असा ऑरेंजसारखाच असतो आणि त्यांच्यासुद्धा एन्व्हलपचा रंग तसाच असतो. मग आता काय करायचं? दोन्ही एन्व्हलप सारखेच असतात. तर इथे आता संताने कदाचित खरा DNA रिपोर्ट घेऊन तर गेला नसेल ना, असं भूमीला वाटतं. तो माणूस जो कुणी होता त्यानेच आता खरा DNA रिपोर्ट नेला आहे आणि हा जो चुकीचा DNA रिपोर्ट आहे, जो मॅनेज केलेला आहे, तो इथे देण्यात आला आहे. तेव्हा भूमी जाते आणि जे हवालदार असतात ज्याने गायकवाड सरांना तो रिपोर्ट दिलेला असतो, भूमी जाऊन त्यांच्यावरती थोडी नजर ठेवते, त्यांच्याकडे बघत असते. तेव्हा त्या हवालदारची पूर्णपणे बॉडी लँग्वेज ही चेंज झालेली असते. तेव्हा भूमी जाते आणि त्यांना म्हणत असते की DNA रिपोर्ट तुम्हीच घेऊन आला होतात ना गायकवाड सरांकडे? तेव्हा ते हवालदार म्हणतात हो मीच घेऊन आलो होतो. तेव्हा भूमी म्हणत असते की सर मला तुम्ही सांगा, तुम्ही खरा DNA रिपोर्ट दिला ना, की तुम्ही तो रिपोर्ट दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीला दिला जो खरा रिपोर्ट होता आणि हा मॅनेज केलेला गायकवाड सरांना दिला? तेव्हा भूमी म्हणत असते की हे बघा सर, मी तुम्हाला आता शेवटचं विचारते, जे काही खरं आहे ना ते सांगा, नाहीतर कसं आहे ना, कोर्टाकडून मी परत परवानगी घेईन, कारण मी एक आई आहे, मी हार मानणार नाही आहे. मी परत परवानगी घेईन की DNA रिपोर्ट हा परत झाला पाहिजे आणि मग मात्र तो जर पॉझिटिव्ह आला तर मग तो बदलला कसा यासाठी तुम्हाला प्रश्न विचारले जातील आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हालाच द्यावं लागेल. कळते का तुम्हाला सर? तेव्हा इथे हवालदार म्हणतात नाही नाही, मी काही केलेलं नाही आहे, मी खरंच सांगतोय, मी काहीच नाही केलं आहे. तेव्हा भूमी म्हणते मला सगळं काही माहिती आहे, मी एक आई आहे, क्षितिजा माझी मुलगी आहे, हे DNA रिपोर्ट ठरवणार नाही आहे. मला पूर्णपणे विश्वास आहे की ती माझीच मुलगी आहे. फक्त कोर्टाला पुरावे लागतात ना, तिथे माझं मन काय म्हणतं आहे किंवा माझी इच्छा काय आहे हे कुणी ऐकणार नाही आहे. माझं खरेपणा तिथे मला सिद्ध करावं लागणार आहे, त्यासाठी पुरावे हवेत आणि म्हणूनच मी हा DNA रिपोर्ट केला होता.
पण तुम्ही जर तो मॅनेज केला असेल आणि नंतर जर मला कळलं की DNA रिपोर्ट हा तुम्ही बदललात, तुम्ही त्या व्यक्तीला दिलात, तर मात्र तुमच्या नोकरीचं काय होईल ना, याचा विचार तुम्ही करा. बाकी मला आता काही बोलायचं नाही आहे. भूमीने आता हवालदाराला चांगली धमकीच दिलेली असते. तेव्हा हवालदार घाबरतो. आता करू तर काय करू? कारण का जर इकडे तो DNA रिपोर्ट भूमीच्या हाती लागला किंवा तिने परत DNA रिपोर्टची मागणी केली, तर मात्र माझं काही खरं नाही आहे ना. तेव्हा इथे भूमी तिथून आता बाजूला होते. तेव्हा हवालदार घाबरलेला असतो. त्याला असं वाटतं की भूमी निघून गेली, पण भूमी दाराच्या मागे लपून बसलेली असते. तेव्हा तो हवालदार हळूच आता एका कोपऱ्याला येतो आणि संताला फोन करतो. फोन केल्यानंतर तो म्हणत असतो की हे बाबा संता, तुला माहिती आहे का, ती भूमी आहे ना, त्या बाळाची आई, अरे तिला माझ्यावरती संशय आला आहे. तिने येऊन मला इथे धमकीच दिली. ती म्हणाली की DNA रिपोर्ट तुम्हीच मॅनेज केलात, तुम्हीच त्या व्यक्तीला तो DNA रिपोर्ट दिला. आता मी काय करू? माझं काही खरं नाही आहे. बाबा, तुला मदत करायच्या नादामध्ये माझी नोकरी जाते की काय, त्याची मला भीती वाटते. आता तू आहेस तरी कुठे ते सांग ना. तेव्हा इथे संता म्हणतो, तू काळजी करू नको रे, मी तिथून निघालोय. हा DNA रिपोर्ट एकदा का रागिनी मॅडम यांना दिला ना की माझं काम संपलं. तू नको काळजी करू, काही होणार नाही. हा DNA रिपोर्ट आता फाडायचाच आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो हवालदार म्हणत असतो की तू जिथे लपून बसलायस ना, तू तिथेच थांब. आणि आता ज्या एरियामध्ये संता असतो त्या एरियाचं नावसुद्धा इकडे आता तो हवालदार बोललेला असतो. तू तिथेच लपून बस, तू तिथून बाहेर पडू नकोस. तो फाडून तरी टाक, नाहीतर तो नष्ट करून टाक. तेव्हा इथे आता संता म्हणत असतो, तू फोन ठेव, तू आता परत फोन करू नकोस, काही होणार नाही, तू नको घाबरूस, तुला हवे तेवढे पैसे दिले जातील. तेव्हा इथे भूमीने आता बोलणं ऐकलेलं असतं आणि हवालदारांकडून तिला कळलेलं असतं की संता नेमका कुठे आहे. तेव्हा भूमी आता त्या एरियामध्ये बरोबर संताला शोधत गेलेली असते. ती आजूबाजूला बघत असते, तर तिथे संता रागिनीला मेसेज करून आता तिची वाट बघत असतो. एकदा का इथे आता कोर्टाचं काम संपलं की लगेचच संता इथे रागिनीला तो DNA रिपोर्ट देणार असतो. तेव्हा इथे तो भूमी तिथे नसते. भूमी लपून बसलेली असते. त्याला वाटतं की आजूबाजूला कोणीच नाही आहे. संता खुश असतो की आता त्याला खूप पैसे मिळणार, रागिनी खुश होणार, कारण DNA रिपोर्ट मॅनेज केलं आहे ना. त्याच्यामुळे आता तो इथे आनंदाने इकडे तिकडे फेऱ्या मारत असतो. तेवढ्यातच इथे संताच्या हातामध्ये रिपोर्ट बघून भूमीला पूर्णपणे आता विश्वास होतो की हाच तो माणूस आहे आणि तोच तो हवालदार ज्याने रिपोर्ट याला दिला आणि तो घेऊन तिथून निघाला. म्हणजे रिपोर्ट हा खराब बदलण्यात आला हे भूमीला तेव्हाच कळलेलं असतं. तेव्हा इथे रागिनीला तो फोन करतो आणि म्हणतो, मॅडम तुम्ही लवकर या, मी तुमची इथे वाट बघतोय. तेव्हा इकडे आता भूमीने त्याला बघितलेलं असतं. रागिनीने त्याला मेसेज केलेला असतो की आता पुन्हा पुन्हा फोन करू नको, जिथे आहेस तिथेच थांब. आता इथे भूमी हारणार आहे. एकदा का भूमी हारली की मग तुझे पैसे तुला मिळतील आणि मग तुझं काम झालं म्हणून समज. तेव्हा इथे रागिनी वाट बघत असते की कधी एकदा जज साहेब येत आहेत आणि निकाल लागतोय. तेव्हा जज साहेब येतात, सगळेजण उभे राहतात. तेव्हा इथे जज साहेब म्हणत असतात की ठीक आहे, चला आजच्या कार्यवाहीला सुरुवात करा, ओपनिंग स्टेटमेंट द्या. तेव्हा इथे आता भूमी कोर्टामध्ये नसते. जज साहेब म्हणतात की हे काय, भूमी महाजन कुठे आहेत, त्या अजून कशा आल्या नाही, त्यांना माहिती आहे ना, त्यांनी इथे DNA रिपोर्टची मागणी केली होती आणि DNA रिपोर्ट माझ्या मताने तो आला असेल. मग आता तो काय आहे तो त्यांनी सांगायला हवं होतं ना, त्या कुठे आहेत. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो की जज साहेब, मी रिस्पेक्टेड जज साहेब तुम्हाला आणि कोर्टाला विनंती करतो की भूमीला थोडासा वेळ लागणार आहे यायला, आम्हाला जास्त नाही, 10-15 मिनटं जर वाढवून दिलीत तर बरं होईल. तेव्हा जज साहेब म्हणत असतात की आधीच तुम्ही खूप वेळ घेतला आहे, तुमच्या सांगण्यावरूनच, तुमच्या मिसेसच्या सांगण्यावरूनच मी तुम्हाला DNA रिपोर्टची इथे आता विनंती केलीत म्हणून परवानगी दिली होती की नाही. मग आज त्या सगळ्यात आधी इथे हजर असायला हव्या होत्या, तर त्यांनीच उशीर केला. हा कोर्टाचा अवमान आहे, तुम्हाला कळतंय ना. तेव्हा आकाश म्हणतो फक्त 10 मिनटं जज साहेब. तेव्हा गीतांजली म्हणते की जज साहेब यांना अजिबात वेळ द्यायची गरज नाही आहे, त्यांना आधीच तुम्ही खूप वेळ दिला आहे आणि कदाचित मला असं वाटते भूमी महाजन आता परत येणार नाही, त्या पळून गेल्या असतील. कारण का इथे DNA रिपोर्टची मागणी जरी त्यांनी केली असली तरीसुद्धा DNA रिपोर्ट आला आहे आणि आता त्या DNA रिपोर्टवरूनच तुम्हाला निकाल द्यायचा आहे. त्याच्यामुळे भूमी महाजन यांना आधीच कळलं आहे की DNA रिपोर्ट काय आहे ते. तेव्हा जज साहेबांकडे तो DNA रिपोर्ट आता दिला जातो आणि तो काय आहे हे त्यांना बघायला सांगितलं जातं. तेव्हा DNA रिपोर्ट निगेटिव्ह आहे हे जज साहेबांना सुद्धा कळतं.
तेव्हा गीतांजली म्हणत असते की जज साहेब, DNA रिपोर्ट जर तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये हेच सांगितलं जाते की क्षितिजा ही आकाश महाजन आणि भूमी महाजन यांची मुलगी नाही आहे, तर क्षितिजा ही अमोली यांचीच मुलगी आहे। त्याच्यामुळे आता भूमी महाजन यांना आधीच कळले की DNA रिपोर्ट हा नेगेटिव्ह आलेला आहे आणि म्हणूनच ते आता कोर्टामध्ये येणार नाही आहेत। कदाचित त्यांना लाज वाटत असेल की एवढं छाती ठोकपणे त्यांनी सांगितलं होतं की क्षितिजा ही त्यांचीच मुलगी आहे, पण इथे रिपोर्टमध्ये तर कळतंय की क्षितिजा ही त्यांची मुलगी नाही आहे। म्हणून तुम्ही लवकरात लवकर तुमचा निकाल द्यावा, कोर्टाचा वेळ वाया न घालवता। तर इकडे अमोलीलाच आता बाळाची पूर्णपणे कस्टडी आणि बाळाचे सगळे अधिकार देण्यात यावे। आणि तोपर्यंत इथे प्रेक्षकांनो आता भूमी येते आणि ती म्हणत असते की कोण आहेस तू, आताच्या आता तो रिपोर्ट माझ्याकडे दे। तेव्हा इथे लगेचच तिथून पळ काढण्याचा प्रयत्न संता करत असतो। तेव्हा एक दगड उचलून भूमीने त्याच्या डोक्यामध्ये घातलेली असते। दोघांमध्ये हातापायी होते। तो संतासुद्धा इथे भूमीवरती अटॅक करतो, तिला इकडे मारण्याचा प्रयत्न करत असतो। भूमीच्या हाताला डोक्याला खूप लागतं, पण इथे भूमी हार मानत नाही। तिच्यातली आता आई ही पूर्णपणे जागी झालेली असते। तिने एका चंडिकेचं रूप धारण केलेलं असतं आणि संताजी कितीही ताकदवर असेल, कितीही बलाढ्य असेल, पण तरीसुद्धा पूर्णपणे आपला जीव ओतून ती आता संताकडून तो रिपोर्ट खेचून घेतेच आणि ती तिथून पळ काढते। तिथून एक लाकूड घेते, त्यानेसुद्धा ती संताला मारण्याचा प्रयत्न करते आणि कसाबसा आपला जीव वाचवत ती कोर्टामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करते। आणि त्याच्या आधीच इथे आता जज साहेब आपला निकाल द्यायला जात असतात आणि तोपर्यंत भूमी इथे संताकडून DNA रिपोर्ट खेचून घेते आणि ती तिथून पळ काढते। धावत पळत झडत ती कोर्टाकडे येत असते आणि तेव्हा इथे जज साहेबांनी रिपोर्ट बघितल्यानंतर ते आपला निकाल देत असतात। जज साहेब म्हणत असतात की इथे आता कोर्टाचा निकाल दिला जातोय, तर रिपोर्ट बघितल्यानंतर DNA रिपोर्ट बघितल्यानंतर हीच गोष्ट लक्षात येते की क्षितिजा ही अमोली यांची मुलगी आहे। तर इथे आकाश महाजन आणि भूमी महाजन यांची मुलगी असं म्हणाल्यानंतर भूमी तिथे येते आणि म्हणते की आहे, क्षितिजा ही माझीच मुलगी आहे। तेव्हा इथे आता खूपच जास्त भूमीच्या डोक्याला आणि हाताला मार लागलेला असतो। सगळेजण तिच्याकडे बघत बसतात। तेव्हा आकाश धावत पळत भूमीकडे येतो आणि म्हणतो, भूमी हे सगळं काय आहे? तेव्हा भूमी म्हणत असते की आकाश, क्षितिजा आपलीच मुलगी आहे, हे बघ माझ्याकडे पुरावा आहे। तेव्हा इथे भूमीने आता संताकडून ओरिजिनल DNA रिपोर्ट हा आणलेला असतो, ज्याच्यामध्ये आता हे सिद्ध होतं की क्षितिजा ही भूमी आणि आकाशचीच मुलगी आहे। त्यामुळे इथे आता पौर्णिमा, अमोली आणि रागिनी त्याचबरोबर गीतांजलीसुद्धा सगळ्यांच्या चेहऱ्याचा रंग हा उडालेला असतो आणि गायकवाड सरांना पूर्णपणे विश्वास असतो की DNA रिपोर्ट बदललेला नाही आहे। त्यांचे सुद्धा आता डोळे हे उघडलेले असतात। शेवटीला आईचा विश्वास जिंकलेला असतो, आईची ममता ही जिंकलेली असते। तेव्हा इथे भूमी म्हणत असते की जज साहेब हे बघा, ओरिजिनल रिपोर्ट हे बदलले होते आणि जो माणूस हे रिपोर्ट घेऊन गेला होता त्याच्याकडूनच मी हा रिपोर्ट घेऊन आले। तर एका हवालदाराने आधीच तो रिपोर्ट संता नावाच्या इथे गुंड व्यक्तीला दिला होता आणि त्याचबरोबर त्या संताने हे नेगेटिव्ह रिपोर्ट जे मॅनेज केले होते ते हवालदारांकडे दिले होते आणि ते हवालदाराने गायकवाड सरांना दिले होते। त्याच्यामुळे ओरिजिनल रिपोर्ट आता भूमी कोर्टामध्ये सादर करते आणि जेव्हा ते आता जज साहेब बघतात तेव्हा जज साहेब म्हणतात की ह्या रिपोर्टवरून हेच कळतंय की रिपोर्ट तर पॉझिटिव्ह आहेत। गीतांजली मॅडम, तुम्ही जे रिपोर्ट सादर केले ते निगेटिव्ह आहेत। तेव्हा भूमी म्हणते कारण ते मॅनेज केलेले आहेत। तेव्हा भूमी म्हणते की ज्या वेळेला मी कोर्टामध्ये हजर झाले तेव्हा संता नावाचा माणूस माझ्या बाजूने गेला आणि त्याचा धक्का मला लागला, त्याच्या हातातून हे एन्व्हलप खाली पडलं होतं। मला बघता क्षणी ते उचलून तो तिथून पळून गेला आणि तेव्हाच मला त्याच्यावरती संशय आला होता, पण मी त्याला पकडणार तेवढ्यातच इथे रिपोर्ट आले होते जे की खोटे होते। ते बघण्यासाठी मी उभे राहिले आणि त्याच्यामध्ये तो वेळ गेला आणि त्या हवालदारांना सुद्धा भूमी आता कोर्टामध्ये उभं करते आणि त्यांना इथे सांगायला सांगते की रिपोर्ट त्यांनी मॅनेज केले होते, कारण भूमीने त्यांचं सगळं बोलणं हे ऐकलं होतं। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता रिपोर्ट बघितल्यानंतर एक गोष्ट सिद्ध होते की क्षितिजा ही भूमी आणि आकाश यांचीच मुलगी आहे। DNA मॅच झालेला असतो, रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले असतात आणि इथे जज साहेबांनी निकाल भूमीच्या आणि आकाशच्या बाजूने दिलेला असतो। त्याचबरोबर क्षितिजाचे सगळे हक्क, अधिकार, कस्टडी आता इकडे भूमीकडे दिलेली असते, कारण क्षितिजा ही तिचीच मुलगी असते। अमोलीचा तिच्यावरती कुठल्याही पद्धतीचा अधिकार नसतो। एवढे प्रयत्न करून सुद्धा शेवटीला क्षितिजा ही भूमीकडेच आलेली असते। तर इथे जन्माला आलेलं बाळ
पौर्णिमा आणि रागिनी यांनी गायब केलं असलं तरी सुद्धा शेवटीला ते बाळ आपल्या आईकडे आलेलंच असतं। त्यामुळे इथे आता भूमीकडे सगळे अधिकार गेल्यानंतर अमोलीचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो। इथे गीतांजली सुद्धा तोंडावरती पडलेली असते। पौर्णिमा रागिनीचे सगळे प्लॅन फ्लॉप झालेले असतात आणि त्याचबरोबर इथे भूमीची ममता जिंकलेली असते। त्यामुळे सगळ्यांना आनंद झालेला असतो। त्याचबरोबर गायकवाड सरांना सुद्धा कळतं की भूमी जे काही बोलत होती सगळं खरं होतं आणि अशा पद्धतीने भूमी जिंकलेली असते आणि क्षितिजा आकाश आणि भूमी यांच्याकडे इथे परत आलेली असते। त्यामुळे आकाश आणि भूमी खऱ्या अर्थाने जिंकलेले असतात।